कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पामुळे वाहतूक सुलभतेत नवा आयाम. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेली कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात असून उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले, कासारवडवली उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपुलावर 300 मिमी जाडीचा M40 ग्रेड सिमेंट काँक्रीटी थर असून मध्यभागी असलेल्या भुयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून सदर पुलाचे भक्कम बांधकाम करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे मुंबई आणि नवी मुंबई तसेच JNPT, बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच गुजरात ते JNPT दरम्यान वाहतुकीस अडथळा न होता सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. याबरोबरच वाशी ते ठाणे नवी मुंबई कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या निर्मितीमुळे गायमुख ते वाघबीळ या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. उड्डाणपुलाचे लोकार्पण उद्या. दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार उद्या दुपारी 2 वाजता कासारवडवली उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे लोकार्पण परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने कासारवडवली, गायमुख, घोडबंदर या भागात उड्डाणपूल व्हावे ही मागणी मी स्वतः केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री व मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तथापि या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.